माझ्यासोबत आता पुण्यामधून रोहन कदम जोडले जात आहेत, पुण्याचे आपले प्रतिनिधी, आणि आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। रोहन, पुण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा मॉक ड्रिल सुरू झालेला आहे। युद्ध सज्जता चाचणी आपण ज्याला म्हणतो आहोत, ही युद्ध सज्जता चाचणी सुरू झालेली आहे आणि आता मुंबईमध्ये सुद्धा याची प्रात्यक्षिकं सुरू झाली आहेत। पुण्यामधली आत्ताची काय स्थिती आहे? अगदी बरोबर आहे। काही मिनिटांपासून पुण्यामध्ये देखील या सगळ्या मॉकड्रिलला जे ते सुरुवात झालेलं आहे। विधान भवन परिसरामध्ये हे सगळं मॉकड्रिल जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या विधान भवनाच्या वरच्या मजल्यावर जो आहे तो एक ब्लास्ट करण्यात आलेला होता आणि तो ब्लास्ट झाल्यानंतर या सगळ्या लोकांना जे आहे ते अधिकाऱ्यांना आणि काही सिव्हिलियन्सला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे, आर्मी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या सगळ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं कामकाज सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने लोकांना जे आहे ते आता उचलून आणलं जात आहे, कारण का जखमी कदाचित जर का अशा ब्लास्टमध्ये कोणी झाले तर त्यांना कशा पद्धतीने बाहेर आणलं जाईल, पायऱ्यावरून कसं आणलं जाईल याचं प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये या ठिकाणी जे आहे ते घेऊन जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी मॉकड्रिल करताना आपल्याला पाहायला मिळते। कारण का जर का अशा पद्धतीने एखादं घटना घडली तर मात्र नेमकं कशा पद्धतीने या सगळ्याला ट्रीट करायचा हा प्रकार जो आहे, काम जे आहे ते सध्या केलेलं पाहायला मिळतंय। तर रोहन, नक्कीच तुम्ही एका बाजूला आपल्या बरोबर आहात, एका बाजूला आपल्यासोबत पंकज दळवी आहेत जे मुंबईत आपल्याला माहिती देत आहेत। पंकज, जर आपण आता दृश्य रोहन कदम आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुण्यामध्ये देखील रोहन, आता त्या ठिकाणी जसं मुंबईमध्ये आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलाय, नागरिकांना सहभागी करून घेण्यात आलाय। पुण्यामध्ये कोण कोण सहभागी होत आहेत? पोहोचलेला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या पाहायला मिळत आहेत, एनडीआरएफचे जवान जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जर का अशी एखादी घटना घडली तर त्याला नेमकं टॅकल कसं करायचं, त्याला नेमकं उत्तर कसं द्यायचं आणि त्यातून सगळ्यांचा बचाव जो आहे तो कसा करायचा यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर आता बॉम्ब डिफ्यूज जे आहे ते देखील वरती गेलेले पाहायला मिळत आहेत, कारण का जर का शत्रू राष्ट्राने अशा प्रकारे जर का हल्ला केला तर ते केवळ एकच ब्लास्ट करणार नाहीत, 2-3 ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि जर का इतर ब्लास्ट डिफ्यूज करता आले तर मात्र मोठी हानी टळू शकते। त्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या नक्कीच रोहन, आपल्याकडे दुसऱ्या बाजूला पंकज दळवी जोडले गेलेले आहेत, तुम्ही आपल्यासोबत राहा। पंकज, आता पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, रोहन आपल्यासोबत आहे आणि तो पुण्यामधले ही आपल्याला माहिती सांगतोय, मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईमधल्या तरी स्थिती काय आहे? मुंबईमध्ये जर दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं गेलंय, नागरिकांना सहभागी करून घेतलंय आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सराव दिला जातोय। पंकज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नागरिकांना सज्ज होण्याचा सराव जो आहे तो दिला जातोय। आपण बघतोय मुंबईमधल्या क्रॉस मैदान इथल्या एका मोठ्या इमारतीवरती ही प्रात्यक्षिकं जी आहे ती केली जात आहेत। रॅपलिंग जर का एखादी अशी घटना घडली आणि जिन्याचा मार्ग आणि लिफ्टचा मार्ग बंद झाला तर कसं रेस्क्यू केलं जाईल याची प्रात्यक्षिकं आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठी इमारत आहे, त्याच्यावरनं दोराच्या साह्याने किंवा आपण म्हणू शकतो मोठ्या दोरीच्या साह्यानं लोकांना खालती उतरवलं जात आहे। खालती उतरवल्या गेल्यानंतर तिकडे ॲम्ब्युलन्स यंत्रणा जी आहे ती तिथे सज्ज आहे। त्याच्यासोबतच यंत्रणेला सुद्धा ही एक त्यांचे मॉकड्रिल आहे की यंत्रणेला सुद्धा कशा पद्धतीने वागायचं असतं याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जात आहे। जेव्हा अशी परिस्थिती झाल्यानंतर जेव्हा लोकांना काही इजा होते किंवा त्यांना काही दुखापत होते तेव्हा त्यांच्यावरती कशा प्रथमोपचार केले जातील, जर का एखाद्याला उचलून दवाखान्यापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायचं असेल तर त्याला पोझिशन कशी असेल, त्याला कसं खांद्यावरती बसून ते पुढे नेण्यात येईल, ही सगळी प्रात्यक्षिकं जी आहे ती सिव्हिल डिफेन्सच्या जवानांकडनं दिली जात आहेत। मुंबईच्या क्रॉस मैदानमध्ये सुद्धा आपण दृश्य बघतोय, ॲम्ब्युलन्स तिथे आपल्याला दिसते आहे। ॲम्ब्युलन्समध्ये जर का एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा ज्याला काही दुखापत झाली अशा व्यक्तीला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याची प्रक्रिया जी आहे ती दाखवली जाते। एखादी मोठी इमारत त्याच्यावरती हल्ला झाला, परतीचे सगळे मार्ग बंद असतील, जिने बंद असतील, लिफ्टनी येऊ शकत नसेल तर कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जातं यंत्रणेतर्फे त्याची माहिती दिली जाते आणि अशा वेळी नागरिकांनी सुद्धा कसं करायचं असतं, नागरिकांनी कसं वागायचं असतं याची माहिती दिली जाते। जर का हल्ला होत असेल तर ग्राउंडवरती झोपण्याची जी एक पोझिशन असते ती पोझिशन सुद्धा दाखवण्यात येते। नक्कीच पंकज, आपण पुण्यामध्ये जाऊया। पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला रोहन लोकांना हे सांगायला लागेल की जशी ही सराव जो आहे हा सराव जसा नागरिकांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा आपल्या सगळ्या लोकांसाठी आहे, तसाच तो त्या यंत्रणेसाठी सुद्धा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तो सराव खूप महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीची जी स्थिती आहे ती काही वारंवार येत नाही। अशा पद्धतीची स्थिती ही
वर्षानुवर्षांतून कधीतरी अशा पद्धतीची स्थिती निर्माण होते. आपण जर बघितलं तर 71 साली अशा पद्धतीची स्थिती होती, जी आज 2025 साली आपल्या सगळ्यांवरती येते. अगदी बरोबर आहे. आपण आता तिथेच आहोत ज्या ठिकाणी विधानभवन परिसरामध्ये हे सगळं सुरू आहे. आपण जर पाहिलं तर एनडीआरएफच्या जवानांकडून अशा पद्धतीने जे आहे ती सगळं कामकाज केलं जात आहे. कारण का जर का जखमी कोण या ठिकाणी झाले तर जखमींवरती कशा पद्धतीने त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू करून ॲम्ब्युलन्स थ्रू जे आहे त्यांच्यावरती उपचार केले जातील. कारण का मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे मॉकड्रिल जे आहेत ते होणार असल्याची चर्चा होत्या. परंतु नेमकं या मॉकड्रिल म्हणजे काय होणार आहे, मॉकड्रिलमधून काय सराव जो आहे तो केला जाणार आहे हे पाहायला मिळते. कारण का विधानभवन परिसरामध्ये पहिल्यांदा एक सरकारी कार्यालयामध्ये एक ब्लास्ट जो आहे तो केला गेला आणि त्या ब्लास्टच्या माध्यमातून लोकांना कसं तिथून ब्लास्ट झाल्यानंतर बाहेर काढता येईल किंवा जर का मोठ्या प्रमाणामध्ये धूर झाला तर लोकांना सुखरूपपणे तिथून कसं काही वाचता येईल या सगळ्याचा सराव जो आहे तो करून घेतला जातोय. आणि आता किती वेळामध्ये हा सगळा ब्लास्ट झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचू शकते. आता ॲम्ब्युलन्स पोहोचलेले आहेत आणि ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतर त्यांना जवान जे आहेत ते एनडीआरएफचे जवान असतील किंवा आर्मीचे जवान असतील हे सगळे जवान जे आहेत ते त्यांना आता बाहेर काढतायत आणि बाहेर काढून सराव केला जातोय. आपण जर वरती पाहिलं तर तिथं ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणी आता हे सगळे जवान वरती पोहोचतायत आणि तिथे बॉम्ब डिफ्यूजची टीम देखील गेलेली पाहायला मिळते. कारण का जर शत्रू राष्ट्राने अशा प्रकारे जर का हल्ला करायचं ठरवलं तर ते केवळ एक ब्लास्ट करणार नाहीत, 2-3 ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. त्यामुळे इतर न झालेले ब्लास्टचा डिफ्यूज कसे करायचं हा सगळ्यात मोठा जो आहे तो प्रश्न असतो. आणि त्यामुळे आता बॉम्ब डिफ्यूज देखील वरती पोहोचलेला आहे. डॉग स्क्वॉड गेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांना बचाव कार्य तर सुरूच आहे. परंतु मोठा धोका टाळण्यासाठी नेमकी काय उपाययोजना कराव्या लागतात याची देखील प्रात्यक्षिकं जी आहेत ती या ठिकाणी केली जात आहेत. तर दुसरीकडे अग्निशामक दल या ठिकाणी तैनात आहे. एनडीआरएफचे जवान आपण पाहतो, एनडीआरएफचे जवान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात आहेत. कारण का जर का तशी सिच्युएशन काय उद्भवली तर मात्र या जवानांचा मोठा फायदा जो आहे तो होऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांना देखील प्रात्यक्षिकं जी आहेत ती या सगळ्याच्या माध्यमातून दिली जात आहेत. अगदी आर्मी असेल, एनडीआरएफ असेल, फायर ब्रिगेड असेल, ह्या सगळ्या यंत्रणा या सगळ्यांचे जे चेमो आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर अजून देखील या ठिकाणी एनडीआरएफचे जवान जे आहेत त्या घटनास्थळावर म्हणजे ज्या ठिकाणी तो स्फोट झालेला होता त्या घटनास्थळावरती अजून देखील त्यांची प्रात्यक्षिकं जी आहेत ती सुरू आहेत. त्यांच्या माध्यमातून अजून कोण वरती कदाचित जर का अडकले असेल, लपून बसले असेल तर त्यांना शोधण्याचं काम जे आहे. नक्कीच रोहन, आपण पंकज यांच्याकडे जाऊया. पंकज, आपल्याला आठवत असेल की या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडतात तर रोहन, आपण या सगळ्या संदर्भात जर आपण एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावी लागेल की अशा पद्धतीची स्थिती रोहन ज्या वेळेला येते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वेळ आपण ज्याला म्हणतो ती खूप महत्त्वाची असते. कारण अशा पद्धतीचं हल्ला होतो किंवा काय होतं त्यानंतर नागरिकांना जे दुखापत झाली असेल म्हणा कोणाला किंवा कुठल्या सैनिकाला एखाद्या जवानाला दुखापत झाली असेल तर त्याला ताबडतोब त्याच्यावरती उपचार होणं, त्याला त्या ठिकाणी यंत्रणांपर्यंत पोहोचवणं आणि तिथून या सगळ्या गोष्टी बाजूला करणं ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे वेळ शिकणं किंवा टाइम मॅनेजमेंट शिकणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. अगदी बरोबर आहे. त्यामुळेच हा ब्लास्ट झाल्यानंतर अगदी किती वेळामध्ये या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचू शकते, किती वेळामध्ये त्यांना फोन जाऊ शकतो. त्यानंतर जर का ब्लास्ट झाल्यानंतर काही आगीची घटना घडली तर मात्र इतर यंत्रणा काय करू शकतात या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो याच्या निमित्ताने करायला पाहायला मिळतोय. अगदी आर्मीचे जवान असतील किंवा हे सगळे जे आहेत ते आता जखमी ज्या कोणी यामध्ये झाले तर त्यांना कशा रीतीने बाहेर काढतील याचं प्रात्यक्षिकं जी आहेत ती सध्या सुरू आहेत. कारण का ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये या सगळ्या जखमींना जे आहे ते आता घेऊन जालं जाते. आपण जर पाहिलं तर बॉम्ब हे करण्यासाठी जी यंत्रणा लागते ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का जर का शत्रू राष्ट्राला जर का अशा प्रकारचा हल्ला करायचा असेल तर तो केवळ एक बॉम्ब करत नाही, कदाचित इतर बॉम्ब त्या ठिकाणी असू शकतात आणि ते कुठेतरी हे करण्यासाठी आता ही सगळी यंत्रणा जी आहे ती बॉम्ब स्क्वॉड आलेली पाहायला मिळते आणि त्या बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून इतर बॉम्ब जे आहेत ते डिस्पोज करण्यासाठीचं कामकाज जे आहे ते सध्या या यंत्रणेकडून केलं जाऊ शकतो आणि ती यंत्रणा देखील या ठिकाणी आता पोहोचलेली आहे. निश्चितचपणाने हे सगळे प्रात्यक्षिक आहेत, हा सगळा सरावाचा भाग आहे. परंतु जर का अशा प्रकारची सिच्युएशन उद्भवली गेली तर मात्र या सगळ्या यंत्रणेंना सराव असणं गरजेचं आहे, या सगळ्या यंत्रणा सज्ज असणं गरजेचं आहे आणि हाच प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे जखमी ज्या आहेत त्या जखमींना अजूनही या ठिकाणी बाहेर काढलं जातंय. डॉग स्क्वॉड आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आलेलं आहे. कारण का जर का इतर काही घडामोडी तिथं असतील किंवा इतर काही मोठ्या प्रमाणामध्ये
बॉम्ब्स तिथं असतील तर ते शोधणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे या यंत्रणा देखील तितक्याच सज्ज असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या रोहन, सगळ्या आपण यंत्रणा या अनिल ठिकाणी सावरे पोहोचलेल्या आपल्यासोबत आहेत. आहेत. अनिल सावरेंकडून आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. अनिल, आता आपण बघतो आहोत रोहन, नक्की आपण माहिती सांगत होता की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आता काम चालू आहे. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी आलेले आहेत आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते, कारण योग्य वेळी योग्य ठिकाणी या सगळ्यांनी पोहोचणं, त्या ठिकाणी नियंत्रण मिळवणं आणि जी काही त्या ठिकाणची स्थिती आहे त्या स्थितीमधून तिथल्या आधी नागरिकांना बाहेर काढणं ही सगळ्याची प्राथमिकता असते या सगळ्या लोकांकरता. अगदी बरोबर आहे आणि तेच कामकाज जे आहे ते मगापासून या ठिकाणी सुरू आहे आणि उद्यापासून शहरातील विविध भागांमध्ये हेच सगळी प्रात्यक्षिकं जी आहेत ती केली जातील. केवळ पहलगामचा हल्ला झाला म्हणून नाही तर वर्षभरातून अनेकदा अशा प्रकारे ही सगळी जी आहेत ती प्रात्यक्षिकं त्यांच्या त्यांच्या लेवलला एनडीआरएफ असेल किंवा आर्मीच्या ठिकाणी केली जात असतात. परंतु सिव्हिलियन्सला आता प्रथमतः 1971 नंतर आता पहिल्यांदा जे आहे ते अशा प्रकारची प्रात्यक्षिकं करावी लागत आहेत. कारण का आपल्याला माहिती आहे की पहलगामला जो हल्ला झाला आणि त्यानंतर जी काही स्थिती भारत पाकिस्तान मध्ये उद्भवली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती काळजी घेण्यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ते आता सराव करते. जर का भविष्यामध्ये अशा गोष्टी काही घडल्या आणि जर का मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सजग राहायला लागलं तर मात्र काय करायचं यासाठी ही यंत्रणा आहे. आपण जर पाहिलं तर आता बॉम्ब स्क्वॉड असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील हे सगळं कार्य जे आहे ते केलं जाणार आहे. त्यांना जागा करून दिली जाते येण्यासाठी, कारण का या ठिकाणी देखील प्रात्यक्षिकाच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जवान असतील किंवा इतर सगळे सिव्हिलियन्स असतील यांची देखील गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण नेमकं काय यांच्याकडून होणार आहे हे देखील आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून देखील आपण काही घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण का एनडीआरएफचे जवान आहेत, बॉम्ब स्क्वॉड आहेत आणि या सगळ्या घडामोडी घडतात. आपल्यासोबत एनडीआरएफचे जवान आहेत. काय नेमकं वरती ब्लास्ट झाल्यानंतर आपण मदत केली? देखिए, सिविल डिफेंस के कर्नल साहब ने बुलाया था एनडीआरएफ को कि यहाँ पर स्मोक हुआ है और यहाँ कई लोग ट्रैप्ड हैं। तो उसमें हमारी जो रेस्क्यू टीम है, जैसे आप देख सकते हैं, अलग अलग टीम ने, सब टीम ने जाके वहाँ से 4 विक्टिम रेस्क्यू किया है। अलग अलग सर्च है, हेलिंग सर्च, टेक्निकल सर्च और ये कैनाइन सर्च, डॉग सर्च। लास्ट में हमने पूरे बिल्डिंग को थरली सर्च किया कैनाइन सर्च के द्वारा और उसमें हमने क्लियरेंस दे दिया कि इसमें अब एक भी व्यक्ति फंसा नहीं है। ये राइट साइड का स्ट्रक्चर, बाकी सर्च सामने वाला और लेफ्ट साइड में चालू है। अच्छा, लेकिन सपोज बॉम्ब, एक मिनिट, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आहेत. कारण का पोलिसांकडून कदाचित या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडला बोलवलेलं होतं, तर बॉम्ब स्क्वॉड या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी पाहणी केली आणि त्यातून बॉम्ब जो आहे तो त्यांना कदाचित एक मिळालेला असावा. प्रात्यक्षिक हे सगळं चालू आहे आणि या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जर का असा बॉम्ब सापडला तर तो कसा डिस्पोज करायचा किंवा त्या बॉम्बला कशा पद्धतीने घेऊन यायचं याची सगळी प्रात्यक्षिकं जी आहेत ती यांच्यातून दाखवली जात आहेत. कारण का जसं मी मगाशी सांगितलं होतं की एक ब्लास्ट वरती झालेला होता, परंतु शत्रू राष्ट्र ज्यावेळेस ब्लास्ट करायचा विचार करेल त्यावेळेस तो केवळ एकच ब्लास्ट अशा ठिकाणी करणार नाही, कदाचित इतर ठिकाणी देखील ब्लास्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असावा, परंतु ते बॉम्ब फुटले नाहीत. तर मग ते सुरक्षितपणे जिवंत बॉम्ब शोधणे आणि त्यांना डिस्पोज करणं हे देखील मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणेसमोर असतं आणि तेच त्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. बॉम्ब तुम्हाला मिळालेला आहे, बॉम्ब तुम्ही डिस्पोज केलेला आहे, कशा पद्धतीने हे सगळं कामकाज ठरलं? ते डिस्पोज करायचं आहे. ते पुढचं काय असेल ते पुढची कारवाई आम्ही करू. ठीक आहे. किती जिवंत बॉम्ब तुम्हाला आता वरती दिसला? सापडलेला आहे. ओके. आता तो कसा डिस्पोज केला जाईल? तो आता आमची जी SOP राहील त्याप्रमाणे डिस्पोज केला जाईल. ओके. तर एक जिवंत बॉम्ब या प्रात्यक्षिकामध्ये यांना सापडलेला आहे आणि हे स्वतः हा सगळा बॉम्ब शोधण्यासाठी जे आहेत ते गेलेले होते. निश्चितपणाने ही सगळी प्रात्यक्षिकं सुरू आहेत आणि प्रात्यक्षिक करताना नेमकं काय काळजी घ्यावी लागते आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी घडामोडी ज्या आहेत त्या मॉकड्रिलच्या माध्यमातून दाखवली जातात. नक्कीच रोहन, आपण दृश्यांच्या स्वरूपामध्ये ही सगळी घटना त्या ठिकाणची जी आहे ती चित्रित करत राहा, जोडलेले राहा. अनिल सावरे माझ्यासोबत आहेत. अनिल सावरे मुंबईमधून आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत. अनिल, आता मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा मॉकड्रिल सुरू आहे, आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहात, तर आता त्या ठिकाणची स्थिती काय आहे अनिल?
खरं तर प्रशांत काय झालं असतं, भारताने पाकिस्तानला धडाकेबाज उत्तर दिलं. म्हणजे की जो जे आतंकवाद्यांचा खात्मा केल्यानंतर देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आता झालेला पाहायला मिळतंय. खरं तर काही वातावरणाचा तणाव होऊ नये म्हणून आपण पाहू शकतो जे नागरी सुरक्षा कायदा आहे त्यांच्यातर्फे आपण पाहू शकतो ते मॉक ड्रिलचं आयोजन केलेलं आहे. मॉक ड्रिल म्हणजे की प्रशांत त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल आणि कशा प्रकारे त्यांना आपत्कालीन ह्याच्यात बाहेर पडता येईल या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा इथे होताना पाहायला मिळतंय. मात्र खरं तर प्रशांत आपण हे मॉक ड्रिल चालू असताना चक्क पाऊस आला आणि पावसामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या इमारतीवरून काही आपत्कालीन किंवा काही इमर्जन्सी झालं तर कसं खालती उतरायचं हे सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे. आपण पाहू शकतो हेच प्रशिक्षण देण्यासाठी आपण जे एनडीआरच्या जवान असतील, अग्निशमनचे जवान असतील, पोलीस असतील आणि महत्वाचं म्हणजे एनसीसीचे जे विद्यार्थी त्यांनी इथे मोठी गर्दी सुद्धा केलेली पाहायला मिळते. मात्र आपण पाहू शकतो याच मॉड्यूलमध्ये एक देशावर आपण पाहू शकतो जो भारताने जो पाकवर हल्ला करत काही हे केलेलं आहे. मात्र काही तणावाचं वातावरण आणि जर वातावरण झालं तर नागरिकांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी हे सुद्धा एका मॉड्यूलमध्ये शिकवण्यात प्रशांत. नक्कीच अनिल, सगळ्या पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत त्या नियंत्रणात कशा ठेवता येतील, कशा ठेवायला लागतील, त्यानंतर नागरिकांनी स्वतःचं जे रक्षण आहे ते रक्षण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, स्वतःचं रक्षण करत असताना आपल्या आजूबाजूलाचे नागरिक आहेत म्हणा, मित्रपरिवार असेल म्हणा, कुटुंबातली लोक असतील, वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांचं रक्षण कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आणि याची माहिती जी आहे ती या युद्धसज्जता चाचणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. अनिल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण थेट दृश्य पाहतोय मुंबईमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्या परिसरामध्ये ही मॉक ड्रिल सुरू आहे आणि या मॉक ड्रिलच्या माध्यमातून लोकांना या सगळ्या संदर्भातली माहिती करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा जो सराव आहे हा सराव नागरिकांसाठी आहे, तसाच तो सगळ्या सैन्य दलांकरता आहे, जवानांकरता सुद्धा आहे की कशा पद्धतीनं युद्धजन्य जर स्थिती निर्माण झाली तर नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे त्या संदर्भातली जी माहिती आणि मार्गदर्शन या सरावाच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न आहे. गृह विभागाच्या माध्यमातून या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण आता पाहतोय की एक सैन्याची एक मोठी तुकडी ही पुढे येताना आपल्याला दिसतीये. सगळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी आहेत. ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी जर स्थिती निर्माण झाली तर या सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. युद्धसज्जता चाचणी आपण ज्याला म्हणतो ते युद्धसज्जता चाचणी आहे आणि ती सध्या आता मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जवळजवळ 1 तासांचा हा सराव आहे.